राम लक्ष्मण की जोड़ी कहते हैं, वैसे देश की राष्ट्रप्रेमी जनता आज मोदी शाही कहती है। रिक्षावाले एकनाथ शिंदे म्हणे मोदी शहाची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी। एकनाथ शिंदे हे तुम्हाला कधी कळलं? मग ते राम मंदिर बांधायचं कष्ट कशाला घेतलं? अहो, मोदी आणि शहाची जोडी जर राम लक्ष्मणाची जोडी आहे हे आधी तरी सांगायचं। राम मंदिर बांधायचा खर्च तरी वाचला असता। आणि विशेष म्हणजे मंदिर नसतं तर चोरी तरी झाली नसती। अरे, भाजपवाल्यांना खुश करण्यासाठी किती अतिशयोक्ती करणार आणि किती खालच्या पातळीला जाणार। कोणाचीही तुलना तुम्ही राम लक्ष्मणाशी करणार का? तुम्ही स्टेजवर भाजपला खुश करण्यासाठी इतकी स्तुती करत असाल तर स्टेजच्या पाठीमागे काय करत असाल प्रभू रामांनाच ठाऊक। मित्रांनो, तुम्ही पाहतच असाल एकनाथ शिंदे अमित शहा यांना भेटायला महिन्यातून 3 ते 4 वेळा जातात। अरे, इतक्यांदा तर एखादा विवाहित नोकरदार सुद्धा स्वतःच्या बायकोला भेटायला जात नसेल। अरे, छोटे छोटे निर्णय घेण्यासाठी सुद्धा यांना दिल्लीला जावं लागतं। याचाच अर्थ असा की महाराष्ट्राचे राजकारण आणि प्रशासन हे पूर्ण दिल्लीवर अवलंबून आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हातात काहीच नाही, सगळे निर्णय दिल्लीतून घ्यावे लागतात। यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची किंमतच ठेवली नाही। एकनाथ शिंदे, तुम्ही मोदी आणि शहांची स्तुती तर करणारच, कारण तुमची लायकी नसताना तुम्हाला मुख्यमंत्री पद त्यांनी दिलं होतं। कामगिरीच अशी अतुलनीय केली होती तुम्ही शिवसेनेला फोडून। असो, तुम्ही मोदी आणि शहांना देव मानता आणि मानत राहा। या सर्व लोकांना आणि तुम्हाला जनता भविष्यात तुमची जागा नक्कीच दाखवेल।